हां चला स्टार्ट. नमस्कार, मी संतोष तोंडे, मिशन ऑर्गॅनिक इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या शेतकऱ्यांचं स्वागत करतो. आज आपण आलेला आहे परतवाडा, जिल्हा अमरावती. तर आज आपण जाणून घेऊया शेतकऱ्याकडून त्यांनी ही ड्रॅगन फ्रूटची शेती तर डेव्हलप केलेली आहे. तर दादा, तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव स्वप्नील रमेश पंत गुल्हाणे आहे आणि परतवाडा इथे मी रहिवासी आहे. माझी ही शेती बेलखेडा या गावाला आहे. परतवाड्यापासून 5 किलोमीटर दूरीला. हे जवळपास माझी एक 3 एकर शेती आहे. यामध्ये मी पूर्ण 1 हेक्टरमध्ये म्हणजे 2.5 एकरमध्ये पूर्ण ड्रॅगन फ्रूटचं लागवड केलेली आहे. बरं, हे आता लागवड करून याला किती दिवस पूर्ण झालेले आहे? पूर्ण याला 1 वर्ष 1 महिना पूर्ण झालेला आहे. म्हणजे 13 महिने कंप्लीट झालेले आहे. 13 महिने पूर्ण झालेले. आणि ही किती बाय कितीवर लागवड केलेली आहे? ही लागवड 12 बाय 8 वर केलेली आहे. म्हणजे रोड टू रोड डिस्टन्स 8 फूट घेतला, 12 फूट घेतलेला आहे आणि पोल टू पोल डिस्टन्स हे 8 फूट घेतलेलं आहे. असं मधामध्ये 12 फूट आहे आणि या दोन झाडांमधलं अंतर 8 फूट आहे. तर हे तुम्ही लागवड केलेली आहे. आणि याचं रोप वगैरे जे आहे तो कुठून आणलं? आम्ही हे रोप सांगोल्यावरून आणलं होतं, महेश आजबेकडनं. महेश आजबे. हो. म्हणजे अगोदर तुम्ही या ड्रॅगन फ्रूटची पूर्ण माहिती घेतली आणि ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा निर्णय घेतला. आता मला वाटतं अमरावती जिल्ह्यामध्ये तरी ड्रॅगन फ्रूट आपल्या भागामध्ये जास्त नाहीच आहे. एक दोन असतील तर असं माहित पण नाहीये. आणि याच्यामध्ये तुम्ही उतरले. तर ड्रॅगन फ्रूट करण्याचा निर्णय का घेतला? ड्रॅगन फ्रूट करण्याचा निर्णय काहीतरी एक्झॉटिक फ्रूट म्हणून आपण काहीतरी नवीन करावं, पारंपरिक शेतीला काहीतरी दुभाजक म्हणून आपण काहीतरी करावं, म्हणून आम्ही ड्रॅगन फ्रूट करण्याचा निर्णय घेतला. कारण की आपण बघतो की बाकीच्या पिकामध्ये काही सक्सेस मिळत नाही, भाव मिळत नाही, बाजारपेठ उपलब्ध नाही आणि डिमांड कमी आहे. इथं डिमांड वगैरे चांगली आहे, भाव पण चांगला मिळतो. हे सगळा अभ्यास करून तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे. तर याचं जे नियोजन आहे तुम्ही आतापर्यंत म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीनं केलं का केमिकल पण यूज केलेलं आहे आतापर्यंत? याला नाही, याला आम्ही 99% ऑर्गॅनिकच घेतलं. ऑर्गॅनिक जर खूपच काही वाटलं आम्हाला तर केमिकल यूज करतो आम्ही. बरोबर आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही मॅक्झिमम ट्रीटमेंट ही ऑर्गॅनिक केली आहे टोटल, बरोबर आहे की नाही? तर तुम्ही आतापर्यंत याचा डेव्हलपमेंटसाठी काय काय यूज केलं? म्हणजे आता 1 वर्ष 1 महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे, हे ड्रॅगन फ्रूटचा आपलं बाग झालेला आहे. तर याच्यामध्ये कोणकोणत्या ट्रीटमेंट तुम्ही आतापर्यंत केलेल्या आहे? आम्ही याला 2दा आतापर्यंत बेसल डोस भरलेला आहे. बेसल डोस त्यात शेणखत, गांडूळ खत, वर्मी कंपोस्ट जे असं आपण ज्याला म्हणतो, किंवा वर्मी वॉश हे टाकून आम्ही ते पूर्ण बनवून त्याला यूज केलेला आहे. बरोबर. प्रत्येक 15 दिवसानंतर आम्ही एक ड्रिंचिंग आणि एक फवारणी याच्यावर घेत असतो. ऑर्गॅनिक मध्ये ड्रिंचिंगसाठी आणि फवारणीसाठी तुम्ही कोणतं प्रोडक्ट यूज करत आहे? आम्ही ड्रिंचिंग आणि ऑर्गॅनिक साठी RPS 76 धन्वंतरी कंपनीचं यूज केलेलं आहे मॅक्झिमम. म्हणजे धन्वंतरीचे भरपूर प्रोडक्ट आहे, पण तुम्ही पहिले RPS 76 चा अनुभव घेतलेला आहे. तर RPS 76 चा जो अनुभव आहे म्हणजे ड्रिंचिंगचा आणि फवारणीचा, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? RPS 76 चे मला रिझल्ट छान दिसत आहे, ग्रोथ छान होत आहे आणि झाडं स्ट्रेस घेत नाही अशा प्रकारे. किंवा बाकी मला नॅचरल कंटेंट जे पाहिजे ते त्यातनं मिळतंय, त्याच्यामुळे मला इनऑर्गॅनिक मटेरियल काही टाकावशे वाटत नाही, गरज वाटली नाही. म्हणजे हा 1 वर्ष 1 महिन्याचा प्लॉट, त्याच्या मनानं तुम्हाला चांगली डेव्हलपमेंट दिसत आहे. हो, आमच्या मनाने आम्हाला थोडं बऱ्यापैकी डेव्हलपमेंट दिसत आहे. आणि धन्वंतरीचे जे RPS 76 आहे त्याची माहिती तुम्हाला कोणी दिली? माझे भाऊ राजू गुल्हाणे यांनी आम्हाला त्याची माहिती दिली होतं. बरं. मग ते भावाने तुम्हाला माहिती दिल्यानंतर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून हे प्रोडक्ट वापरण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही खुश आहे. हो. धन्वंतरीचे आणखी प्रोडक्ट मी जसं आपण काल डिस्कशन केलं, चर्चा केली, आपलं बॅक्टेरियाज किट आहे. म्हणजे जे काही बॅक्टेरिया आहेत ते जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य पडलेले असतील ते पिकाला उपलब्ध करून देतात, त्याच्याबद्दल आपण बोललो. आणि आपलं जे बुरशीनाशक आहे मायकोरिज आणि प्लॅन्ट गार्ड याच्याबद्दल सुद्धा बोललो. तर त्याचा अनुभव तुम्हाला घ्यायला आवडेल का? हो, आता नक्कीच आम्हाला तो अनुभव घ्यायला आवडेल तसा. कारण की इतर व्यतिरिक्त कुठलं वापरल्यापेक्षा याच्यावर जितका भरोसा बसला, आता त्याच कंपनीचं आम्ही दुसरं प्रॉडक्ट करून आम्हाला ते वापरून त्याच्यावरही भरोसा बसून घ्यायचा आहे, म्हणून आम्ही ते वापरूनच घेऊ. बरोबर. तुम्ही आता हे वापरल्यानंतर 2-3 महिन्यानंतर आपण याच्यामध्ये आणखी काय डेव्हलपमेंट होते? कारण की 6 महिन्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बहार घ्यायचा आहे. बरोबर आहे का नाही? पहिलं जे आपलं पीक आहे 18 महिन्यानंतर येते म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आपल्याला बहार घ्यायचा आहे. तर आपण आता हे प्रॉडक्ट वापरून 3 महिन्यानंतर आणखी 3 महिन्यानंतर काय डेव्हलपमेंट होते ते बघूया. तर इतर शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूटबद्दल काही माहिती हवी असेल तर दादांना तुम्ही विचारू शकता, किंवा ज्यांना धन्वंतरीचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट हवे असतील ते मला संपर्क करू शकतात. माझं नाव आहे संतोष तोंडे, मी बुलढाणा इथं राहतो, बुलढाणा महाराष्ट्र. आणि माझ्यासोबत आहेत राजू गुल्हाणे सर आणि प्रदीप भुरे सर, प्रमोद भुरे सर, परतवाडा. तर अमरावती जिल्ह्यामध्ये परतवाडा एक तहसील आहे, तिथं आहे ते गुल्हाणे सर आणि भुरे सर. तर संपर्क करू शकता शेतकरी बंधू.
कोणत्याही पिकासाठी ऑर्गॅनिक प्रॉडक्ट धन्वंतरीचं पूर्ण रेंज अवेलेबल आहे. बीज प्रक्रियेपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत प्रत्येक स्टेपमध्ये आपण यूज करू शकतो. जय महाराष्ट्र, जय धन्वंतरी. धन्यवाद सर.